साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंकडे दिलेल्या 9 नाण्यांवरनं पुन्हा एकदा शिर्डीमध्ये वाद. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे सुरू. अहिल्यानगर सहायक धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीवेळी प्रतिवादी गैरहजर राहिल्यानं साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाडांचा दावा योग्य ठरवला. 9 नाणी ट्रस्टकडे असल्याचे चौकशी अहवालात नमूद. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार. लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांची माहिती. वारसा हक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असल्याचा वंशजांचा दावा. साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली 9 नाणी आपल्याकडे असल्याचा दावा करताना अरुण गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. त्यानंतर दिलगिरीही व्यक्त. मात्र शिर्डी ग्रामस्थांकडून आक्रमक होत कारवाईची मागणी. कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीला वंतारामध्ये नेल्यानंतर नांदेडी ग्रामस्थांचा जिओवर बहिष्कार. जिओचं सिम कार्ड पोर्ट करण्यास गावकऱ्यांची सुरुवात. अंबानी कुटुंबाने धार्मिक भावना दुखावल्याचं. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुळजाभवानी देवीचं गाभाऱ्यातलं दर्शन भाविकांसाठी बंद राहणार. पुरातत्व खात्याकडून देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातल्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं जाणार असल्यानं देवीचं दर्शन बंद राहणार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून प्रयत्न. संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर. आज खामगाव येथे पालखीचं आगमन. शेवटचा मुक्काम. उद्या पालखी शेगावमध्ये विसावणार. गणेशोत्सव मंडळांनी मंडपाकरता खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार 15,000चा दंड. मात्र पालकमंत्री मंगल प्रभात लोढांकडून जुन्याच 2,000 दराप्रमाणे दंड आकारण्याचं आश्वासन देत गणेश मंडळांना मिळाला दिलासा. हिंगोलीमध्ये 216 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती. प्रशासनाने केलेल्या पडताळणीत माहिती समोर. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाईल. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ. जिल्ह्यातील एकूण 7,58,266 शेतकऱ्यांपैकी यंदा आतापर्यंत केवळ 26,324 शेतकऱ्यांकडून पीक विम्याकरता नोंदवली. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरामध्ये वाढ. या निर्णयामुळे महामंडळाचे 12 कोटी वाचणार. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवाल द्या. शालेय शिक्षण विभागाच्या शाळा व्यवस्थापनांना सूचना. प्राप्त अहवाल 5 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार. सध्या पावसाला पोषक वातावरण नाही. त्यामुळे मुंबईसह राज्यातल्या बहुतांश भागात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार. कमाल तापमानातही काहीशी वाढ होण्याची शक्यता. उजनी धरणातनं होणाऱ्या विसर्गात कपात. आता 60,000 क्युसेक तर वीर धरणातनं 22,000 क्युसेकने विसर्ग. त्यामुळे पंढरपूरमधल्या व्यासनारायण वसाहतसह नदीकाठच्या गावांना दिलासा. गोंदियातील पुजारी टोला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. 8 दरवाजातनं 11,382 क्युसेकने विसर्ग. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी. गोसेखुर्द धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी. सध्या धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरने सुरू असून त्यात 63,761 क्युसेकने विसर्ग सुरू. नांदेडच्या बारड भागात मुसळधार पाऊस. पावसाने सोयाबीन पीक पाण्याखाली. चांगल्या पावसाने पाणी पातळीत वाढ. मुसळधार पावसामुळे बेळगावातील गोकाक धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप. धबधबा पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी. सातपुडा पर्वतरांगांमधील 3 समाळमध्ये पर्यटकांची गर्दी. 3 राज्याच्या सीमेवर असलेल्या 3 समाळमध्ये वर्षा पर्यटनाचा पर्यटक घेत आहेत आनंद. नागपूरमध्ये सुरू असलेल्या सलगच्या पावसामुळे भाज्यांची आवक घटली. गवार 160 रुपये प्रति किलो. चवळी 120 रुपये प्रति किलो. दोडका 120 किलो दराने. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून 88.38% जलसाठा. मागील 2 वर्षांच्या तुलनेत आजच्या दिवशीच्या धरणांमध्ये अधिकचा पाणीसाठा. वांद्रे आणि खार पश्चिममधील काही भागात उद्या 14 तास पाणी पुरवठा बंद असणार. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचा पुरवठा. त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यात आढळली सर्वाधिक दूषित जलस्रोत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींकडून जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा निष्कर्ष. संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्यामध्ये क्लोरीनचा 20% कमी वापर केल्याचं उघडलं. नाशिकच्या 15 तालुक्यात 2,506 जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी. 114 जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने दूषित आढळले. जवळपास 5% पाणी दूषित आढळून आल्यानं ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित. सरकारच्या विविध भागांमधील भरती प्रक्रियेमध्ये परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ होतो. खासदार ओमराजे निंबाळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पारदर्शक परीक्षेची व्यवस्था करण्याची मागणी. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव. राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या विलास काटेखाये दूध संघाचे नवे अध्यक्ष.
माजी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी. लातूर विश्रामगृहाबाहेर छावा संघटनेचे अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती. श्रीपाद यादव निखिल पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं उघड. श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्याचं उघड. त्यातील एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले. श्रीपाद यादववर बेटिंगचे गुन्हे दाखल. निखिल पोपटाणी ही बुकी असल्याचं उघड. धुळे शासकीय विश्रामगृहात 1,84,00,000 रोकड सापडल्याचं प्रकरण. धुळे न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याला औरंगाबाद खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती. 4 आठवड्यांनी पुढची सुनावणी. बनावट शासन निर्णय बनवून सरकारी रुग्णालयांना 12,000 मॅन्युअल बेड बनवून देण्याच्या नावाखाली 6 कोटींची फसवणूक. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात 17 मार्चला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. भारतीय विचार मंच आणि नागरिकांच्या सत्यशोधन समितीच्या अहवालातनं गंभीर आरोप. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. पुण्याच्या दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक. आरोपींची संख्या 5 वर. हिरामण बुचडे असं आरोपीचं नाव. भाजपचे माजी आमदार सुधीर पारवेंचा भाजपला घरचा आहेर. पक्षात जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचिपी सुरू. दुसऱ्या पक्षांना आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात घेताच मोठी जबाबदारी दिली जाते. पारवेंचं वक्तव्य. ठाण्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक. 3रीच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं अविनाश जाधवांनी घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट. ठाण्यामध्ये निशिकांत दुबेंचं व्यंगचित्र काढत मनसेची बॅनरबाजी. दुबे दुबेकर मारेंगे अशा आशयाचा बॅनरवर मजकूर. या होत्या राज्यभरातल्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत राहा.